नमस्कार, आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणजे आंबट गोड ताकाची कढी करणार आहे, ज्याच्यामध्ये भजी सोडली की सर्वांना खूप आवडतात. तर चला तर काय करायचं आहे पाहूया. हे आंबट गोड ताक घेतलेलं आहे, आदमुरं म्हणतात त्याला. खूप आंबट नाही, खूप गोड नाही. आणि त्याच्यासाठी वाटण जे आहे ना, ते वाटण मी त्याला घालत असते. 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट मिरच्या, आलं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे, जाडं मीठ घेतलेलं आहे. याचं वाटण काढणार आहे छोट्या मिक्सरमधून ते वाटण. आणि नंतर आपण फोडणीसाठी पहा काय घेतलं आहे. परत कढीपत्ता घेतला आहे, मेथ्या घेतलेल्या आहेत, दालचिनी घेतलेली आहे, 2 लवंगा आणि थोडंसं जिरं फोडणीला घेतलेलं आहे. थोडं त्याच्यात टाकलं, थोडं इथं फोडणीत ठेवलं. याची फोडणी जर दिली तुपामध्ये कढी अगदी छान चवदार होत असते. तर मग आता मी प्रथम वाटण तयार करून घेते. गॅस ऑन केला आहे, पातेलं ठेवलं आहे, तापले पातेलं. फोडणी मी तुपाची देत असते कढीला. तर पहा हे टाकले त्याच्यामध्ये. आता तूप प्रथम आपण दालचिनीचे 2 तुकडे टाकणार आहोत त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मेथ्या टाकणार आहोत, मेथ्या, नंतर लवंग आणि त्याच्यासोबत आता जिरं टाकणार आहे. हिंग राहिला होता, हिंगही टाकायचा, पण आधी कढीपत्ता टाकणार. मग आता हिंग टाकणार आहे. गॅस मी बंद केलं थोडा वेळ आणि जे वाटण काढलं होतं ते वाटणही मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. पातळ गोडाचं पातेलं आहे, त्याच्यामुळे पातेलं लगेच तापतं, म्हणून मी गॅस बंद केला. आता पुन्हा ऑन केला गॅस आणि कमी आचेवर ठेवला. थोडीशी परतून घ्यायची आणि आता हे कढी त्याच्यामध्ये टाकून द्यायची. बेसन लावायचं आहे त्याला थोडंसं. तर आधी याची फोडणी देऊन घेते मी. हळद घातलीच नाही त्याला, फक्त ते केलं. आता याच्यामध्ये थोडंसं बेसन लावणार आहे त्याला आणि बेसन लावून अगदी थोडंसं, जास्त नाही लावणार, थोडंसं बेसन लावलं आहे. हे बेसन थोडंसं पाण्यामध्ये खलवूनच घालायला आहे त्याचं. खूप घट्टही नाही, खूप पातळ नाही, अशी कढी करायची आपल्याला. आणि म्हणून थोडंसं पाण्यात बेसन घालून हे आता केली. आता कढी आपली तयार झाली आणि त्याला थोडी उकळी येऊ द्यायची नाही, पण त्याला फुगली म्हणतात. कढी फुगली की घ्यायचं, नाही तर मग फुटते. आणि म्हणून त्याला फक्त थोडी गरम करायची, फुगत आली की काढून घ्यायची. चला तर मग तोपर्यंत मी भज्याचं घेते कांदावून. आपली कढी तयार झालीच होती आणि त्याच्यामध्ये मी भजी टाकलेली आहेत. ही भजी तुम्ही पाहिली असतील. याच्यामध्ये कांदा बिलकुल घातलेला नाही, फक्त ओवा, तिखट, मीठ घालून साधी भजी काढलेली आहेत आणि ती भजी मी याच्यामध्ये टाकलेली आहेत. आता सुरुवातीला ज्यांना जेवायचं ना त्यांना आत्ता टाकायची, ज्यांना नंतर जेवायचं त्यांना ती नंतर टाकायची, नाही तर मग ती पूर्ण अशी फुटून जातात आणि कढी घट्ट होते. म्हणून मी अर्धी याच्यामध्ये टाकली आणि अर्धी बाजूलाच ठेवली. तर पाहूया. कढी तर खूप छान वास सुटला होता, तिचा स्वाद. तर ही आपली कढी भजी तयार झालेली आहे. तर पहा, उन्हाळ्याच्या दिवसात आंबट गोड चवीची ही कढी बनवलेली आहे. खूप सुंदर असा वास. फोडणी तुम्ही पाहिलीच काय काय टाकलेली आहे मी. तर नक्की करून पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करून, कमेंटद्वारे जरूर मला कळवा कढी कशी झालेली. याच्यात मी थोडीशी साखर टाकलेली आहे आणि ज्यांना नको असते साखर त्यांची बाजूला काढून ठेवलेली आहे.